सोलापूरकर हो, नमस्कार. माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणावरती काम करणारे प्रवीण तळे, ज्यांनी सोलापूर शहरात वृक्ष लागवडीची एक चांगली मोहीम हाती घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं उजनीचं वाढणारं पाण्याचं प्रदूषण आणि त्यामुळे होणारे कॅन्सर या संदर्भात देखील चांगला पाठपुरावा ते करतायत. आज आपण त्यांच्याशीच आज बोलणार आहोत या विषयासंदर्भात. प्रवीणजी नमस्कार. मला पहिल्यांदा सांगा की उजनीच्या पाण्याच्या प्रदूषणासंदर्भात काय सांगाल? उजनीचं भीमा नदी प्रदूषित होतीये आणि प्रदूषित झालेलीच आहे. तसं बघायला गेलं तर पुण्यामधून जे काही कुरकुम एमआयडीसी असेल, चाकण एमआयडीसी असेल, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नीरा नदी आणि पवना नदी, म्हणजे ह्या सगळ्या नद्यांचं जे काही पोल्युटेड पाणी आहे, सगळ्या ज्या शहरांमधनं आहे तसं विदाउट ट्रीटेड पाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी डॅम मध्ये येऊन ते थांबतंय आणि ते स्टॅगिंग वॉटर परत आपण सोलापूर जिल्ह्यात पिण्यासाठी आपण वापरतोय, शेतीसाठी वापरतोय आणि त्या माध्यमातून बरेच आजार सोलापूरकरांना होत आहेत. पण हे अजून परीक्षण झालेलं नाही ह्या गोष्टीचं. पण परीक्षण झालं तर त्या परीक्षणाअंती कळेल की बाबा खरंच परिस्थिती तशी आहे का, म्हणजे ते समजून पण येईल. आणि परिस्थिती फार गंभीर होत चालली आहे, कारण का गेली 25 वर्षाचा आम्ही अहवाल काढला तर अहवालामध्ये असं दिसून आलं की कॅन्सरचं प्रमाण त्यामध्ये जास्त आहे. कारण का तर कुरकुम एमआयडीसी किंवा चाकण एमआयडीसी मध्ये जे केमिकलचे जे पार्टिकल्स आहेत, मेटल्स जे येतात ते मोठ्या प्रमाणात, त्यामध्ये कार्सिनिक एलिमेंट्स सापडल्यामुळे हे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. आणि आज आम्ही बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अशी परिस्थिती जाणवली. काल म्हणजे एक 2 महिन्यापूर्वी मी रिलायन्स हॉस्पिटलला चक्कर मारली तर पर डे तिथे 70 पेशंट येतात, नवीन येतात. म्हणजे ही कुठेतरी चिंताजनक बाब आहे. म्हणजे शासन गंभीर नाहीये किंवा बरेचसे जे काही आता आपण सर्व पुढाऱ्यांना पण आपण बऱ्याचशा पत्र दिले, सर्व सीएम पासून महापौरांपर्यंत हे सर्व पत्र आपण दिली, तर ही फाईल दिली. बीएनएच सारख्या संस्थेला जर 16 कोटी रुपये माशांच्या ह्यासाठी मिळत असतील तर माणसांच्या ह्याच्यावरती कधी उपाय होणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि सातत्याने आपण ह्याचा पाठपुरावा करतोय, म्हणजे ती फाईल पुशअप करतोय. पालकमंत्र्यांना आपण जवळपास 4 ते 5 वेळा मी भेटलो स्वतः फाईल घेऊन. पण कुठेतरी जे काय की राजकारणी लेवलला ते थोडंसं पुशअप होणं गरजेचं आहे. तेवढं पाठबळ त्याला मिळत नाही किंवा अधिकारी पण त्याला जाणून बुजून टाळतायत. असा काहीतरी विषय जाणून येतो. कारण विभागीय आयुक्तांना पत्र दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं, पण कुणीच रिस्पॉन्स देत नाही. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, जलबिरादी या संस्था पुढाकार घ्यायला तयार आहेत. या नद्यांची स्वच्छता करण्यासाठी त्या सगळ्या मोठ्या मोठ्या एनजीओ यासाठी रेडी आहेत किंवा ह्या नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याची त्यांची तयारी आहे. पण गव्हर्नमेंट कुठेतरी ह्या गोष्टी मागं का सरकतं हेच कळत नाही नेमकं. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की उजनी धरणामध्ये मांगूर आणि असे काही विदेशी किंवा विषारी मासे आहेत जे की आपल्या देशी माशांना खायला लागलेले आहेत आणि त्यामुळे उजनीचं पाण्याचं प्रदूषण देखील वाढलंय असं जिल्हाधिकाऱ्यांचं देखील म्हणणं आहे. आणि प्रवीणसिंह परदेशी यांच्या माध्यमातून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे 16 कोटी रुपये या जे काही मासे आहेत विषारी ते काढण्यासाठी आणि देशी मासे तिथं वाढले पाहिजेत त्यासाठी देखील तो प्रोजेक्ट सुरू आहे. तिकडे माशांचं संगोपन करण्याचं काम सुरू असताना हे पाण्याचं प्रदूषण कसं कमी होईल यासाठी काय करावं? पाण्याच्या प्रदूषणासाठी जे एसटीपी प्लांट्स लागणं गरजेचं आहे. कुरकुम एमआयडीसी मध्ये, चाकण एमआयडीसी मध्ये, पुणे महानगरपालिकेत. आता पुणे महानगरपालिकेत आपण स्वतः पण ते रिपोर्ट घेतला, त्यामध्ये 50% पाणी आहे ते स्वच्छ होतं, 50% पाणी स्वच्छ होत नाही. तिथे एक दत्त घाट म्हणून आहे, त्या दत्त घाटावरती एवढी परिस्थिती भयानक आहे की आहे तसं सिवेज जाताना बघितलं जातं. ते जर व्हिडिओला जर आपण पाहिले तर ते बघण्यासारखे नाही. आणि पुण्यामध्ये जी परिस्थिती आहे, पाणी एवढं अशुद्ध आहे की घाण आहे मुळा मोठा. आणि पुणेकरांना पण त्याचा त्रास होतोय, आपल्याला त्रास होता असा विषय नाही. कारण का ते पाणी परत जमिनीमध्ये जातं, परत ते बोरच्या माध्यमातून लोक उपसा करतात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना आजार होतात. नुसतं नदी वाहते असा विषय नाही, नदी घाण नदी वाहते आणि तसा पुणेकरांना त्रास होतोय. मी इव्हन बारामती, भिगवण ह्या सगळ्या शहरांनी ज्या नदीच्या किनारी गाव आहेत त्या गावामध्ये कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलंय. तिथे गेल्यानंतर लोकांचा टाहो होता. मध्ये राजन सिंग सरांना ज्यावेळेस आम्ही सोलापूरला बोलवलं त्यावेळेस त्यांनी पूर्ण दौरा केला त्या नदीचा. मग त्यावेळेस असं जाणवलं की खूप लोक चिंताग्रस्त आहेत किंवा नदीमुळे खूप लोकांना त्रास होतोय. पण शासन गंभीर नाही. आणखीन शासन का गंभीर होत नाही तेच कळत नाहीये. म्हणजे शासनाने हे मनावरती घेऊन हा प्रोजेक्ट लवकरात लवकर करावा, कारण का येत्या 10 वर्षामध्ये आणखीन परिस्थिती भयावह होईल. ज्यावेळेस भयावह होईल त्यावेळेस शासन म्हणलं की आधीच हा प्रोजेक्ट आपण घ्यायला पाहिजे होता आणि त्यावरती इम्प्लिमेंटेशन व्हायला हवं होतं. जर आता विचार आपण जर नाही केला तर येत्या 10 वर्षामध्ये ह्याची परिस्थिती फार गंभीर होईल. प्रवीणजी, आपण विविध सरकारी माध्यमामध्ये किंवा सरकारी दरबारात चक्रा मारून हे कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण जे काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करताय. कालच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून जी काय माहिती मिळाली, 2012 ते 2024 या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यात 1,12,000 कॅन्सरचे केसेस रिपोर्टेड झालेत. परंतु कॅन्सरचे डेथ प्रमाण किती झालंय
याची माहिती मिळत नाही. यासाठी आपण शासन दरबारी काय करताय? आता आपण काय केलंय ते पत्रासंदर्भातच आता परत त्यांनी मला पत्र द्यायला सांगितलंय की पत्र देऊन जेवढे काही 2000 ते 2025 पर्यंत डेथ झालेले आहेत आणि सध्या किती पेशंट आहेत सगळ्या हॉस्पिटलमध्ये, जेवढे काही सोलापूर जिल्हा हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडे ती अद्ययावत माहिती सिव्हिल हॉस्पिटलकडून ती घेण्यात येईल आणि ती त्याचा रिपोर्ट 1 महिनाभरात ते आपल्याला देतील असं त्या ज्या डॉक्टर होत्या त्यांनी आम्हाला सुचवलं. काल आम्ही तिथे गेलो होतो त्यावेळेस त्यांनी कल्पना दिली की जिल्ह्यामध्ये आजपर्यंत किती रुग्ण मृत पावलेत आणि किती हॉस्पिटल आहेत ही जी माहिती अद्ययावत आम्हाला ती द्यायची त्यांनी निश्चिती केली. सोलापूर जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांचं प्रमाण वाढते ही चिंताजनक बाब आहे आणि ही वस्तुस्थिती देखील आहे. मात्र उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सर होतो का हे अद्याप संशोधन झालेलं नाही. यासाठी आपली काय मागणी? काय की मागे आमचं 4 वर्षापूर्वी अकलूजचे जे डॉक्टर आहेत इनामदार त्यांनी असा एक अंदाज व्यक्त केला की उजनीच्या पाण्यामुळे होत असेल. आज ऍक्च्युली त्यांचंही तसं मत नाही पण होत असेल कारण का पाणी जे आहे ते खूप प्रदूषित आहे आणि त्यामध्ये जे आता सध्या जसं आपण हायवेने जर प्रवास केला तर कुरकुम एमआयडीसीच्या 30 किलोमीटर पुण्या साईडला आणि 30 किलोमीटर सोलापूर साईडला इतका प्रदूषित घाण वास येतो की तिथं थांबण्याची देखील कंडिशन नाहीये. मग जर घाण वास एवढा येत असेल आपण जर थांबू शकत नसेल तर प्रदूषित पाण्यावरती त्याच्यावरती किती नदीमध्ये पाणी ते प्रदूषित सोडत असेल तिथेही एमपीसीबीने विचार करावा कारण का ह्या सगळ्या यंत्रणेवरती एमपीसीबीचा डायरेक्टली त्यांच्या अखत्यारीत हे सगळं प्रकरण येतं कारण का जे काही उद्योग चालतात उद्योगावरती नियंत्रण एमपीसीबीच ठेवते. त्यामुळे एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांची पहिली त्यांच्याकडनं ती सगळ्या गोष्टींची पाहणी करून घ्यावी किंवा एमपीसीबीचं खरंच तिथं काम होतंय का आणि एसटी प्लांट सगळ्या ठिकाणी सगळ्या उद्योगावरती. तसं सोलापूरमध्ये पण तीच परिस्थिती आहे. चिंचोळ एमआयडीसीत जर तुम्ही गेला तर तिथेही तीच परिस्थिती आहे. खालची जी गावं आहेत 8-10 गावं सावळेश्वर किंवा आजूबाजूची गावं त्या गावामध्ये काळं पाणी येतं विहिरीमध्ये, बेसिनमध्ये देखील काळं पाणी आहे. आपल्या अक्कलकोटच्या एमआयडीसी मध्ये देखील तीच अवस्था आहे. म्हणजे शहरामध्ये पण तीच अवस्था आहे आणि पुणे जिल्ह्यात पण तीच अवस्था आहे आणि 3 जिल्ह्यांना ह्याचा त्रास होतोय. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर अशा 3 जिल्ह्यांना ह्याचा अफेक्ट होतोय आणि ह्याच्यापासून जे अन्नपदार्थ पाण्यापासून तयार होतात तेच अन्नपदार्थ 3 जिल्ह्यांचे किंवा पूर्ण भारतभर ते विकले जातात आणि त्यापासून लोकांना परत कॅन्सर होण्याची शक्यता आहे. म्हणजे नुसतं कॅन्सर नाही त्यापासून पोटाचे विकार बाकीचे पण आजार बरेचसे होत असेल असा अंदाज आहे. आणि तेच पाणी आपण वारीमध्ये आता भीमा नदी जी वाहते ती तिचा प्रवाह पंढरपूरला येतो आणि पंढरपूरमध्ये हजारो भाविक तिथे येतात. त्या भाविकांना पण ह्याचा त्रास होत असेल असा अंदाज आहे. तिथं पण परीक्षण होणं गरजेचं आहे कारण का ह्या गोष्टीचा विचार जर आताच आपण नाही केला तर भावी पिढी आपल्याला निश्चितच माफ करणार नाही. उजनी धरणातील पाण्याचं प्रदूषण आणि सोलापूर जिल्ह्यातील कॅन्सरचे वाढते प्रमाण ही निश्चित चिंताजनक बाब आहे. त्यामुळं सोलापूरकर जे आता सध्या एवढे गंभीर नाहीत या सोलापूरकरांनी या सोलापूरच्या महत्वाच्या अशा दोन्ही प्रश्नांकडे म्हणजे उजनीचं पाण्याचं प्रदूषण आणि वाढणारं कॅन्सरचं प्रमाण याकडे सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी, सोलापूरच्या सामाजिक संस्थांनी तसेच सोलापूरच्या सर्व महापालिका पदाधिकाऱ्यांनी या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तरच उजनीच्या पाण्याचं प्रदूषण कमी होईल आणि कॅन्सरचे जे भयानक प्रमाण वाढतंय ते कमी होईल. आज प्रवीण जे आपल्या सोबत आले त्यांनी खूप चांगली माहिती दिली. ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देखील चांगलं काम करतायत. आपणही यापुढं पाण्यावरती आणि सोलापूर जिल्ह्यातील जे काही कॅन्सरचे प्रमाण कमी करायचं आहे यासाठी जनजागृतीचं काम करूया. प्रवीणजी पुन्हा एकदा एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार. चाटला पैठणीचा आषाढन सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढन सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-62-53-76 किंवा 98-22-11-94-01.